नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. मी श्रेया दर्शन. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत आणखी एक नवीन प्रकारची रेसिपी घेऊन आले. ती म्हणजे थंडीमध्ये खाल्ले जाणारे खारे खोबऱ्याचे लाडू, जे खूपच जण आवडीनं थंडीमध्ये खाता. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी 1 किलो खारीक आणि 1 किलो खोबरं गिरणीमधून दळून आणले आहे. खारीकची बी काढून घ्यायची आहे आणि दोन्ही यांचे बारीक तुकडे करून ते गिरणीतून दळून आणायचे आहे. त्यानंतर त्याच्यासाठी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. 10 किंवा 20 रुपयाची खसखस घ्यायची आहे. 100 ग्रॅम काजू, असं मोठं बाऊल म्हणजे अर्धा किलोला थोडंसं कमी असं गूळ, 100 ग्रॅम बदाम, 10-20 रुपयाचे डिंक आणि अर्धी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ आणि 1 वाटी भरून आपल्याला तूप घ्यायचं आहे. साजूक तूपच घ्यायचं आहे, त्याचे लाडू खूप छान लागतात. त्याच्यानंतर ते सर्व जे दळून आणलेलं मिश्रण आहे ते मी एका परातमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते आपल्याला बारीक करायचं आहे. त्याच्यामध्ये ज्या गठुळ्या वगैरे असतील त्या सर्व मोडून घ्यायचे आहे. आपलं जे मिश्रण आहे ते सर्व असं मोकळं करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये जे पण काही टाकू ते व्यवस्थित मिक्स होईल. त्याच्यानंतर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण जे 1 वाटी तूप घेतलं आहे त्यातूनच आपण असं मोठा 1 चमचा भरून तूप टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी त्यामध्ये 1 चम्मच भरून तूप टाकत आहे. तुम्ही पण अशा प्रकारचा चम्मच घ्यायचा मोठा आणि त्यामध्ये आपण जे बदाम आहे ते सर्व असे टाकायचे आहे. ते आपल्याला थोडेसे असे भाजून घ्यायचे आहे. बदाम भाजले आणि मग दळले की त्याचा फ्लेवर खूप छान येतो. त्याच्यामुळे थोडेसे भाजून आणि असं खरपूसपणा येतो, त्यामुळे बदाम आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता मी तुपामध्ये पूर्ण असे बदाम भाजू राहिली. आपल्याला सर्व अशाच प्रकारे भाजायचे आहे. सर्व बदाम व्यवस्थित असे थोडेसे भाजून द्यायचे आणि थोडंसं असं ब्राऊन कलर यायला लागला की मग आपल्याला ते जे बदाम आहे व्यवस्थित भाजले गेलेले ते आपल्याला एका प्लेटमध्ये नंतर काढून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता आपले असं मस्त असं ब्राऊन कलर आलेला आहे. आता मी सर्व बदाम जे आहेत ते काढून घेत आहेत प्लेटमध्ये. बदाम असे एकदम ब्राऊन कलरचेच मध्येच भाजायचे आहे. मी सर्व बदाम काढून घेतलेले आहे. आता त्याच्यानंतर आपण काजू टाकायचे आहे. आता ऑलरेडी 1 चम्मच तूप टाकलेलं होतं आपण, त्याच्यामुळे कढईला भरपूर तूप होतं म्हणून मी काही परत तूप टाकलेलं नाही. त्याच्यातच आपण काजूही भाजायचे आहे. काजूही आपल्याला थोडेसे लालसर असे होईस्तोवर भाजायचे आहे, जेणेकरून त्याचाही खूप छान फ्लेवर असं लाडूमध्ये उतरेल. तुम्ही बघू शकता काजू बदाम हे खूप पौष्टिक असतात. त्याच्यामुळे तुम्ही अजून दुसऱ्या आणखी काही ड्रायफ्रूट्स असले तर तेही तुम्ही याच्यात टाकू शकता. मी फक्त काजू आणि बदामच टाकलेलं आहे. तुम्ही आणखी ड्रायफ्रूट त्यात ॲड करू शकता. त्यानंतर आपले काजूही भाजत आलेले आहे ते आपण आता बदामवर काढून घेऊया. काही नाही, आपल्याला दोन्हींची पेस्टच करायची आहे, त्याच्यामुळे एकत्र काढले तरी चालतील. त्याच्यानंतर जो डिंक आहे तो पण मी आता कढईमध्ये टाकलेला आहे. आता डिंक आपल्याला पूर्ण असं तळल्यासारखं झाला पाहिजे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये आणखी तूप टाकत आहे. तर तुम्ही बघू शकता तूप टाकलेलं आहे मी 2 चम्मच. आपल्याला तो पूर्ण असा तळला गेला पाहिजे त्या तूपमध्ये, त्याच्यामुळे मग मी त्या प्रकारेच त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे. आता डिंक असा एकदम फुलू द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता तो फुलतो आहे, तुम्हाला दिसतच असेल कशा प्रकारे तो फुलतो आहे. आपल्याला पूर्ण असं जो एकदम हाताने फुटेल इतपत असा आपल्याला तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता पूर्ण फुललेला आहे आपला डिंकशिवाय लाडू एवढे खास नाही लागत, त्याच्या डिंक आवर्जून टाकायचा. तुम्ही बघू शकता मी 10 रुपयाचाच डिंक वापरलेला आहे 2 किलो जे लाडू आहे त्याच्यासाठी. तर तुम्हाला वाटलं तर आणखी टाकू शकता, काही हरकत नाही. थोडे एक्स्ट्रा डिंक असलं तरी काही नाही, चव आणखी छान लागते लाडूंची. तर मी डिंक आता पूर्णपणे भाजून झालेला आहे, तर तो पण मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर गव्हाचं पीठ हे एकदम ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकावं असं वाटलं तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही स्किप पण करू शकता. ते पण आपल्याला एकदम असं लालसर असं तुपात ते भाजून घ्यायचं आहे. गव्हाचे पीठ आणि डाळीचं पीठ हे दोन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत. मी टाकल्यात कारण त्याने बाइंडिंग पण छान होते आणि त्याची चवही छान लागते लाडूंची, त्याच्यामुळे मी गव्हाचं आणि डाळीचं पीठ इथे टाकलेलं आहे. तुम्ही स्किप पण करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर त्यामध्ये मी अर्धीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं, तेच मी आता पूर्णपणे असं ब्राऊन होईस्तोवर ते भाजणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं तूप टाकून ते आपल्याला भाजायचं आहे. तूप थोडं एक्स्ट्राच टाकावं लागतं याच्यामध्ये पीठमध्ये, कारण पीठ पूर्ण असं लूज झालं पाहिजे, त्याच्यानंतरच ते भाजलं जातं व्यवस्थित असं. तुम्ही बघू शकता आपलं पीठ जे आहे मस्त असं लालसर असं भाजू राहिलं.
अशाच प्रकारे आपल्याला ते पीठ पण भाजायचं आहे. खूप छान आहे. तर यांनी बाइंडिंग छान होते गव्हाच्या पिठाने, म्हणून मी ते टाकत आहे. तर ते पीठ पूर्ण असं भाजलेलं आहे. आता ते मी एका वाटीत काढून घेतलं. आता आपल्याला डाळीचं पीठ पण अशाच प्रकारे भाजायचं आहे. पण एवढं लक्षात ठेवा की गव्हाचं आणि डाळीचं पीठ एकदम व्यवस्थित असं भाजायचं आहे, नाही तर त्याचा कच्चा फ्लेवर राहिला तर तो लाडूमध्ये येईल. त्यामुळे मग ते व्यवस्थित असे लालसर होईल इतपत असे ते पीठ भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तुपामध्ये. तरच ते व्यवस्थित भाजलं गेलं तरच त्यांची चवही छान लागते. तुम्हाला वाटलं तुम्ही क्वांटिटी त्याची वाढवू शकता. मी अर्धी वाटी टाकली, तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल. तुम्ही बघू शकता डाळीचं पीठ किती मस्त असं फुललेलं आहे. असं फुलल्यानंतरच ते व्यवस्थित भाजलं गेलं समजायचं आणि आपण ते काढून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर परत आपण कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला खसखस पण भाजून घ्यायची आहे. तर मी आता खसखसही टाकलेली आहे याच्यामध्ये भाजायला. तर तुम्ही बघू शकता खसखस म्हणजे थोडीशी नॉर्मल लाल होस तर आपल्याला भाजायची आहे. तर खसखस पण अशी मस्त तिची पण छान चव उतरते लाडूमध्ये. त्यामुळे ती पण आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. सर्व असं भाजून जर टाकलं तुपामध्ये तर लाडूची चव खूपच अप्रतिम लागते. त्याच्यामुळे तुम्ही नक्की असंच ट्राय करा. कच्चं काही टाकू नका, सर्व असं व्यवस्थित भाजून घ्या. तर मी खसखस पण काढून घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर भाजलेले काजू बदामसुद्धा आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. त्यानंतर डिंक जो आहे तो पण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. हे सर्व आपल्याला बारीक करूनच टाकायचं आहे लाडूमध्ये. तर तुम्ही बघू शकता मी आता डिंक जो बारीक केलेला आहे मिक्सरमध्ये तो काढून घेत आहे. आता सर्वजण आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे. आता काजू बदामची जी आहे मी पावडर केलेली आहे. तुम्ही वाटलं तर तुम्ही त्याचे बारीक काप पण करून टाकू शकता. काही तुम्ही निम्मे काप करायचे आणि काही थोडंसं दळून घ्यायचं. मग त्यांनी पण मस्त त्याच्यात काजू वगैरे दिसतात पण लाडूमध्ये, मग छान लागतं. तुम्ही तसंही करू शकता. माझं लहान बाळ आहे, तो काजू बदाम तुकडे असे तोंडात आले तर तो खात नाही, त्यामुळे मी पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर जे आपण सर्व जे मिश्रण भाजलेलं होतं ते सर्व मी याच्यात टाकलेलं आहे. तर काजू बदामची जी पावडर होती ती, त्याच्यानंतर डिंकची जी पावडर जी होती ती, त्याच्यानंतर खसखस पण त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे. जेवढं साहित्य आपण भाजलेलं होतं ते सर्व मी याच्यामध्ये टाकलेले आहे. आता हे जे डाळीचं पीठ आहे ते पण मी याच्यामध्ये टाकत आहे. ते पण तुम्ही बघू शकता पूर्ण असं व्यवस्थित ते पूर्ण असं ओलसर आहे, कारण आपण भरपूर तुपात ते भाजलेलं आहे. तर ते पण आपल्याला पूर्णपणे असं पिठा याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर हे आहे गव्हाचं पीठ जे आपण भाजलेलं होतं. तुम्ही बघू शकता किती लालसर असं भाजलेलं आहे. आणि अशाच प्रकारे गव्हाचं पीठ भाजायचं आहे, जेणेकरून ते कच्चा फ्लेवर त्याला येत नाही. आता हे जे सर्व आपण टाकलेलं आहे सर्व असं व्यवस्थित एकजीव करायचं आहे. तुम्ही बघू शकता आम्ही कशा प्रकारे ते करू राहिलो. तर पूर्ण असं हातावर चोळून वगैरे व्यवस्थित ते एकजीव करायचं, कारण गव्हाचं आणि डाळीचं पीठ जे आहे ते ओलसर होतं, त्याच्यामुळे त्याचं पटकन ते असं मिक्स होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला हातावर असं चोळूनच ते मिक्स करावं लागणार आहे. तर हे सर्व असं व्यवस्थित असं एकजीव करायचं. आता त्याच्यानंतर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला जेवढं तूप आपलं उरलेलं होतं वाटीभर, आपण जेवढं वापरलं सर्व परत त्यातून इतपत अर्ध्या वाटेल थोडं वरती एवढं तूप उरलेलं तेवढंच तूप आपण याच्यात टाकायचं आहे कढईमध्ये. आणि आता आपल्याला गूळ असा पूर्ण विरघळून घ्यायचा आहे. तर तो गूळ पण मी त्याच्यामध्ये तरी पावशेरात वरती असा गूळ असेल हा. 2 किलो लाडूंसाठी तुम्हाला थोडे गोड हवे असेल तर तुम्ही थोडा एक्स्ट्रा टाकला तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता थोडा एक्स्ट्रा घेतला तरी चालेल. आम्हाला फिक्के करायचे होते म्हणून मी थोडे कमी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला गोड आवडत असतील तर तुम्ही थोडा एक्स्ट्रा गूळ घेतला तरी चालेल. आणि सर्व गूळ असं तुपामध्ये आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे. त्याच्या गठुळ्या वगैरे ज्या असतील त्या सगळ्या अशा फोडून घ्यायच्या आहे चम्मचनी, व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला वाटलं तूप कमी पडतं तर तुम्ही थोडंसं वरतून एक्स्ट्रा टाकलं तरी चालेल. जर गूळ वाढवला तर तुपाची क्वांटिटी पण आपल्याला वाढवावी लागेल. तर तूप आपण वरतून टाकलं एक्स्ट्रा तरी चालेल. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे आपलं पूर्ण गूळ असं विरघळून घ्यायचं आहे. ज्या वेळेस असं व्हाईट व्हायला लागेल साईडनी त्यावेळेस तो गूळ काढून घ्यायचा. आपल्याला पूर्ण तार नाही करायची गुळाची, त्याच्यावर फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. आणि तो विरघळून झाल्यानंतर आपल्याला सर्व मिश्रणात तो गूळ टाकायचा आहे. आणि सर्वात आधी तो गरम असेल त्याच्यामुळे आपल्याला चम्मचनेच तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. आणि हलवून झाल्यानंतर अशा प्रकारे तो सर्व एक साईडला असं दाबून ठेवायचा आहे, कारण लाडू बांधायला आपला टाईम लागतो. त्याच्यामुळे ते पीठ गार होऊन जातं आणि थंड झाल्यावर आपल्याला ते व्यवस्थित लाडू वळता येतं. त्याच्यावर सर्व असे दाबून ठेवायचं ते पीठ, जेणेकरून ते गरम राहील. आणि असे हळूहळू असे लाडू वळवत चालायचे. तर तुम्ही बघू शकता असे एकदम छोटे छोटे असे मी लाडू
तयार केलेले आहे. तरी 2 किलो याच्या 2 किलो 1 किलो खारीक आणि 1 किलो खोबरं म्हणजे 2 किलो असे लाडू झाले आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 60 ते 70 असे लाडू होतात. जर छोटी साईज धरली तर 70 लाडू होतात आणि थोडी मोठी साईज धरली तर 60 लाडू होतात. तर तुम्ही बघू शकता किती छान असे लाडू झालेले आहेत. मी फर्स्ट टाईम ट्राय केलेले आहे, तर तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. अगदी छान असे लाडू लागतात. एकदम मस्त असे ते खारी खोबऱ्याचे जे लाडू आहेत ते छान लागतात. तुम्ही हवं असलं त्याच्यामध्ये मेथी पण टाकू शकता. मग मेथी टाकून कसे करायचे लाडू त्याचीही रेसिपी मी लवकरच तुमच्याशी शेअर करेन. तोपर्यंत तुम्ही हेच लाडू एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. थँक्यू.